पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व उमेदवारांचे परीस करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत. पोलीस भरतीसाठी आत्तापर्यंत झालेल्या परीक्षांचे पेपर या चॅनेलवर सोडून दाखवण्यात येतील. या व्हिडिओमध्ये यवतमाळ 2018च्या पेपरमधील गणितावरील प्रश्न आपण सोडवणार आहोत. आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरतींच्या तुलनेत यवतमाळ 2018चा पेपर हा चांगला स्टफ आहे. त्यामुळे तयारी करताना गाफील राहून चालणार नाही मित्रांनो. चला तर पेपर सोडवायला सुरुवात करू. पहिला प्रश्न हा रोमन अंकावरील आहे. 10, 20, 30 रिकामी जागा आणि 50. आपल्याला चढत्या क्रमाने 10-10च्या फरकाने अंक दिलेले आहेत. रिकामी जागी अर्थातच आपल्याला 40 लिहायचे आहेत. रोमन अंक लिहिताना त्याच किमतीचा अंक पुढे आला तर त्यांची बेरीज होते. जसे की 10 आणि 10 बरोबर 10 अधिक 10 बरोबर 20. 30 साठी रोमन लिपीमध्ये या प्रकारे लिहिलं आहे, म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 30. आता मात्र 40 साठी आपण या प्रकारे 40 लिहू शकत नाही, कारण रोमन लिपीमध्ये हे सिम्बॉल आपण फक्त सलग 3दाच वापरू शकतो. आता बघा, रोमन लिपीमध्ये एखादा लहान अंक जर मोठ्या अंकाच्या डावीकडे आला तर मोठ्या अंकामधून लहान अंकाची किंमत ही वजा केली जाते. उदाहरणार्थ आपण जेव्हा 4 लिहितो तेव्हा 4 म्हणजे काय असतात, 5 वजा 1. म्हणजे बघा, हे 5चं सिम्बॉल आपण लिहितो आणि त्याच्या डावीकडे आपण लिहितो 1, म्हणजेच ह्याची व्हॅल्यू होते 4. त्याचप्रमाणे 40 साठी रोमन लिपीमध्ये स्वतंत्र असे सिम्बॉल नाही आहे. 50 साठी मात्र एल हे सिम्बॉल आहे. म्हणून आपण 40 साठी कसे लिहिणार, एल आणि त्याच्या मागे एक्स, म्हणजे काय 50 वजा 10 बरोबर 40. म्हणून ह्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, 36 इंच बरोबर 1 यार्ड, 32 अंश बरोबर किती? आता बघा, इंच यार्ड हे जे एकक आहेत हे लांबी मोजण्याचे एकक आहेत आणि अंश हे जे एकक आहे हे द्रव पदार्थासाठी वापरले जाते. तर 32 अंश म्हणजे 1 क्वार्ट होय. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न पुन्हा हा रोमन लिपीवरील प्रश्न आहे. एल, सी, सी एल आणि रिकामी जागा. आता बघा, एल हे सिम्बॉल मगाशी पण आले होते, 50 साठी वापरले जाते. सी हे सिम्बॉल 100 साठी आहे. सी एल हे सिम्बॉल 150 साठी आहे. इथे बघा, सी 100 आहे आणि सी पेक्षा कमी किमतीचा अंक पुढे आलेला आहे, म्हणजे 100 अधिक 50 बरोबर 150 झालेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 200 या किमतीसाठी हा पर्याय शोधायचा आहे, यातील बरोबर पर्याय शोधायचा आहे. तर 200 साठी स्वतंत्र सिम्बॉल नसल्यामुळे 200 म्हणजेच 100 अधिक 100 होतात. 100 साठी कोणतं सिम्बॉल आहे, तर सी आहे. म्हणून सी आणि त्याच्या पुढे सी, म्हणून याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया. निलेश व कविश या दोघांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत निलेशचा धावण्याचा वेग 5 किलोमीटर आहे. कविश 8 मीटर धावल्यानंतर निलेशने धावण्यास सुरुवात केली. तर बघा, इथे हे जर समजा 100 मीटर अंतर आहे, इथे कविश आणि हा निलेश. आपल्याला निलेशचा वेग दिलेला आहे 5 किलोमीटर प्रति तास. आता त्यांनी पुढे दिलेलं आहे की कविश 8 मीटर धावल्यानंतर, म्हणजे हे कविशने 8 मीटर धावल्यानंतर निलेशने धावण्यास सुरुवात केली. पुढे दिलेलं आहे की निलेश तरी सुद्धा 8 सेकंदाच्या फरकाने शर्यत जिंकतो. म्हणजे निलेशने जेव्हा हे 100 मीटरचं अंतर पार केले, याला लागलेला वेळ दिले नाही, तो आपण समजा जर टी मानला, तर ह्या 100 मीटर निलेश धावेपर्यंत कविश 92 मीटर धावत होता आणि ह्या 92 मीटरसाठी त्याला निलेशपेक्षा 8 सेकंद जास्त लागले, म्हणजेच टी अधिक 8 हा आहे कविशचा वेळ. तर आता पुढे आपल्याला विचारलेलं आहे की कविशचा ताशी वेग किती? तर आता वेगासाठी सूत्र आपल्याला माहितीच आहे, अंतर छेद वेळ बरोबर वेग. इथे बघा, कविशचं आपल्याला अंतर माहिती आहे 92 मीटर, वेळ आपल्याला माहिती नाही आहे आणि वेग तर आपल्याला शोधायचा आहे. आता कविशचा आपल्याला वेळ जर माहिती करून घ्यायचा असेल तर आधी आपण निलेशचा वेळ माहिती करून घेऊया. तर बघू, निलेशने धावलेले अंतर 100 मीटर, त्याला लागलेला वेळ टी समजूया आपण आणि त्याचा वेग दिलेला आहे 5. परंतु इथे बघा, 5 जे आहेत हे 5
किलोमीटर, सॉरी 5 जे आहेत हे 5 किलोमीटर पर आवरमध्ये आहेत. आपल्याला त्याचं रूपांतर करावं लागेल मीटर पर सेकंदमध्ये. मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर करताना आपण त्याला 5/18 ने गुणू, म्हणून इथे 5/18 येतील. आता बघा पुढे जर आपण कॅल्क्युलेशन जर करत गेलो तर 100/t बरोबर 5×5=25, 25/18. आता इथे बघा छेदामध्ये टी आहेत ते आपण उजवीकडे देऊ आणि उजवीकडचे 25/18 आहेत ते इथे डावीकडे येतील, तेव्हा 18/25 होऊन येतील. म्हणजेच काय होईल 100 गुणिले 18/25 बरोबर टी. आता आपण भाग लावूया. 25×100 आणि 18×72. म्हणजे बघा इथे निलेशला लागलेला वेळ बरोबर 72 सेकंद. निलेशला जर 72 सेकंद लागलेले आहेत तर कविशला किती लागलेले आहेत 8 सेकंद अधिक, म्हणजेच कविशला 80 सेकंद लागलेले आहेत. आता आपण या सूत्रामध्ये किमती टाकूया. आता बघा कविशचा 92 मीटर अंतर आहे आणि लागलेला वेळ आहे 80 सेकंद. याचा जर आपण भाग लावला तर 4 ने भाग जाते. 23×92 आणि 20×80. आता हे जे आपल्याला उत्तर मिळालेले आहे हे उत्तर मिळालेलं आहे मीटर पर सेकंदमध्ये. मात्र आपल्याला इथे वेग जो विचारलेला आहे तो किलोमीटर पर आवरमध्ये विचारलेला आहे. तर किलोमीटर पर आवरमध्ये रूपांतर करण्यासाठी आता आपल्याला ह्याला 18/5 ने गुणावे लागेल. नीट बघून घ्या. मगाशी ज्यावेळी आपण किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये केले होते तेव्हा आपण त्याला 5/18 ने गुणले होते आणि इथे आपण मीटर पर सेकंदचे रूपांतर किलोमीटर पर आवरमध्ये करतोय तेव्हा आपण त्याला 18/5 ने गुणतोय. तर बघूया पुढे 23 गुणिले 20 गुणिले 18/5. सरळ सरळ गुणाकार करूया. 23 गुणिले 18 जर केले तर आपल्याला उत्तर येईल 414 आणि 20×5=100. यांचा जर भाग लावला तर आपल्याला उत्तर मिळेल 4.14. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. एका विटेची लांबी, रुंदी व उंची 25 सेंटीमीटर, 11.25 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आहे. या मापाच्या विटांनी 8 मीटर गुणिले 6 मीटर गुणिले 22.5 सेंटीमीटरची भिंत बांधावायची असल्यास किती विटा लागतील. म्हणजे काय दिले बघा इथे की ही समजा जर ती भिंत आहे तर या भिंतीमध्ये हे जी विटेची मापे दिली आहेत आपल्याला 25 सेंटीमीटर, 11.25 आणि 6, तर ह्या मापाच्या अशा किती विटा त्या भिंतीमध्ये बसतील. ठीक आहे. तर ह्यासाठी बघा भिंत काय आणि वीट काय या दोघांचा शेप जो आहे हा शेप आहे इष्टिका चितीचा. इष्टिका चिती म्हणजे माचीसची काडीपेटी, भिंत, वीट या सगळ्यांचा जो आकार आहे हा इष्टिका चितीचा असतो. तर इथे आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला दोघांचं घनफळ काढावं लागेल. म्हणजे भिंतीच्या घनफळाला आपण जर विटेच्या घनफळाने भागले तर आपल्याला एकूण लागणाऱ्या विटा कळतील. आणि इष्टिका चितीचं घनफळाचं सूत्र काय आहे तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर आपण इथे काय करूया भिंतीच्या घनफळाला विटेच्या घनफळाने भागूया. परंतु इथे बघा इथे सेंटीमीटरमध्ये दिले, इथे सेंटीमीटर, इथे सेंटीमीटर, इथे मात्र मीटर, मीटर आणि सेंटीमीटर. आपल्याला सर्व राशी एकाच एककात असणे गरजेचं आहे. तर आपण काय करूया इथे 8 मीटर आणि 6 मीटर यांचं रूपांतर सेंटीमीटरमध्ये करूया. ठीक आहे. तर बघा 1 मीटर बरोबर जर 100 सेंटीमीटर असेल तर 8 मीटर बरोबर किती होतील अर्थातच 800. त्याचप्रमाणे 6 मीटर बरोबर किती होतील 600 हे सेंटीमीटर आणि हे सुद्धा सेंटीमीटर. आता आपण किमती टाकूया. इथे भिंतीचे घनफळ आधी. भिंतीचे घनफळ म्हणजे काय आपलं लांबी गुणिले रुंदी 800 गुणिले 600 गुणिले 22.5 छेद विटेचं काय 25 गुणिले 11.25 गुणिले 6. तर इथे भागाकार बघूया कसं 11.25 ची दुप्पट आहे 22.5. त्यानंतर बघा 25/150. ठीक आहे 25/150 आणि या 150 ने या 600ला भाग जाते. 150 गुणिले 4 बरोबर 600 होतात. पुढे काय येईल म्हणजे 800 गुणिले
4 गुणिले 2 म्हणजेच 4 दुने 8 आणि 8 8 64 म्हणजे 6400. तर ह्या प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 3 म्हणजे एकूण 6400 विटा लागतील. पुढील प्रश्न, 3 मीटर लांबी व 2 मीटर रुंदीची एक नाव पाण्यात तरंगत आहे. एक व्यक्ती त्यामध्ये बसल्यानंतर ती नाव 1 सेंटीमीटर पाण्यामध्ये बुडली तर त्या व्यक्तीचे वजन किती? आता इथे बघा 3 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद अशी एक नाव आहे. या नावेमध्ये एखादी व्यक्ती बसली म्हणजे त्या व्यक्तीने वरतून वजन जेव्हा दिलं तेव्हा ती नाव समजा जर इथे असेल तर 1 सेंटीमीटर खाली पाण्यामध्ये बुडली. हे 1 सेंटीमीटर होईल, 2 आणि हे 3 मीटर. आता पुढे बघा, ज्यावेळी ती नाव 1 सेंटीमीटर पाण्यात बुडते म्हणजे त्या माणसाच्या वजना एवढे पाणी बाजूला सरकते. किती पाणी बाजूला सरकते हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला नाव जेवढी पाण्यामध्ये बुडलेली आहे म्हणजेच हे बुडलेल्या भागाचे जे आकारमान आहे हे आकारमान माहिती करून घ्यावं लागेल. मगाशीच आपण बघितलेलं आहे की इष्टिका चितीचे जर आपल्याला घनफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. इथे पुन्हा उंची जी आहे ही 1 सेंटीमीटरमध्ये आहे. तर आपण इथे काय करूया, बाकीचे युनिट्स सर्व मीटरमध्ये आहेत तर आपण 1 सेंटीमीटरचे रूपांतर मीटरमध्ये करूया. 1 सेंटीमीटर म्हणजेच 0.01 मीटर. तर बघूया, घनफळ म्हणजेच आकारमान बरोबर 3 गुणिले 2 गुणिले 0.01 बरोबर 3 दुने 6 आणि 6ने जर या 0.01ला जर गुणलं तर 0.06 मीटर क्यूब. हे आपल्याला काय मिळालेलं आहे, आकारमान. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे पाण्याची घनता ही 1000 किलोग्रॅम प्रति मीटर आहे. किती? 1000 किलोग्रॅम प्रति मीटर क्यूब एवढी आहे. ठीक आहे, म्हणजेच काय होतं की 1000 किलो वजनामुळे इथून जर 1000 किलो जर वजन पाण्यावरती दिलं आपण तर त्यामुळे 1 मीटर क्यूब एवढं पाणी बाजूला सरकते. बघूया आता काय नक्की इथे होते की समजा आपण इथे किलोमध्ये लिहिलं आणि इथे मीटर क्यूब. तर बघा 1000 मीटर क्यूब पाण्यामुळे किती पाणी बाजूला जाते, 1 मीटर क्यूब. आता इथे काय झालेलं आहे की त्या माणसाच्या वजनामुळे 0.06 मीटर क्यूब एवढं पाणी बाजूला सरकलेलं आहे. तर त्या माणसाचं वजन आपण जर x मानलं आणि पाणी सरकलेलं आहे बाजूला 0.06 एवढं, आपण तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकार जर केला तर 1000 गुणिले 0.06 बरोबर x गुणिले x म्हणजे अर्थातच xच येईल. आता इथे 1000 गुणिले जर 0.06 केले, बघा 1000 गुणिले 0.06 म्हणजेच काय झाले 6/100. पॉईंट नंतर 2 शून्य आहेत, एकाच्या नंतर 2 शून्य लागतील. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य म्हणजे 10 गुणिले 6 म्हणजे किती आलं, 60 आलं. तर त्या माणसाचं वजन किती किलोग्राम आहे, 60 किलो. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, जेव्हा सरासरी पाऊस 5 सेंटीमीटर पडेल तेव्हा 1.5 हेक्टर जमिनीमध्ये किती घनमीटर पावसाचे पाणी पडेल? आता बघा, आपल्याला एक शेत जमीन दिलेली आहे. या शेत जमिनीचे क्षेत्रफळ दिलेले त्यांनी 1.5 हेक्टर म्हणजेच ही लांबी गुणिले रुंदी बरोबर आहे 1.5 हेक्टर. आता या शेत जमिनीमध्ये जर सरासरी 5 सेंटीमीटर पाऊस म्हणजे जर जमिनीपासून वरती 5 सेंटीमीटर पाऊस पडला तर एकूण किती पाणी साठेल, म्हणजे एवढ्या एरियामध्ये किती पाणी बसेल. पुन्हा इष्टिका चितीचा आकार आलेला आहे, आपल्याला इष्टिका चितीच्या सूत्राचाच वापर करावा लागेल. ठीक आहे, तर आता बघा या जमिनीचे क्षेत्रफळ आपल्याला 1.5 हेक्टर. जर 1 हेक्टर बरोबर किती 10,000 मीटर स्क्वेअर, तर 1.5 हेक्टर बरोबर किती झाले 15,000 मीटर वर्ग. ठीक आहे, आता इथे आपल्याला लांबी गुणिले रुंदी मिळालीच आहे, उंची किती मिळालेली आहे तर 5 सेंटीमीटर. तर बघा 5 सेंटीमीटर म्हणजेच किती 0.05 मीटर. ठीक आहे,
तर आता आपण ह्या किमती लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची या सूत्रामध्ये टाकूया. तर 15,000 गुणिले 0.05 म्हणजेच 15,000 गुणिले 5/100. हे 2 शून्य कॅन्सल होतील, हे 2 शून्य जातील, म्हणजे 150 गुणिले 5 बरोबर 15×5 = 75, 705 घन मीटर एवढं पाणी पावसाचे पडेल त्यात. म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 1 ते 31 या दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती? तर यासाठी सूत्र आहे पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या छेद 2 त्यांचा जो गुणाकार येईल, भागाकार जो येईल त्याला गुणाकार करायचा आहे एकूण समसंख्या. एकूण समसंख्या किती आहेत? तर जर पहिली संख्या 1 असेल आणि शेवटची संख्या जर विषम संख्या असेल तर त्या विषम संख्येमधून 1 वजा करा आणि त्याला भागिले 2 करा. म्हणजे इथे पहिली संख्या 1 आहे, त्यानंतर शेवटची संख्या आहे 31 म्हणजेच विषम संख्या आहे. विषम संख्येचा काय करायचं आपण 1 वजा करायचा आले 30 आणि त्याला 2 ने भागायचं आहे, उत्तर आले 15. हे काय झालं आपल्याला एकूण समसंख्या किती आहेत 1 ते 31 मध्ये. तर आता आपण सूत्रामध्ये किमती टाकूया. 32/2 गुणिले 15 म्हणजेच काय येईल, 2 ने 32ला भाग लावला तर 16 गुणिले 15 बरोबर 240. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता इथे बघा, जर इथे आपल्याला एकूण समसंख्या काढायच्या आहेत आणि पहिला अंक 1 आहे आणि पुढचा शेवटचा जो अंक दिलेला आहे तो जर समसंख्या असेल तर त्या शेवटच्या समसंख्येलाच 2 ने भागा, म्हणजे आपल्याला त्या दोन संख्यांच्या मध्ये एकूण किती समसंख्या आहेत ते कळेल. पुढील प्रश्न, एका संख्येला 56 ने भागले असता बाकी 29 येते, तर त्याच संख्येस 8 ने भागल्यास किती बाकी राहील? 56, 29, 8 याचा विचार आपण नंतर करू. एक साधं उदाहरण बघूया आपण जर 3 ने 5 ला भागले तर 3 एके 3 आणि बाकी राहते 2. बघा 3 एके 3 अधिक बाकी 2 बरोबर 5. म्हणजे काय होतं इथे, तर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी जर केली तर आपल्याला ती भाज्य संख्या मिळते. इथे भाजक आहे 3, भागाकार आहे 1 आणि बाकी आहे 2. 3 गुणिले 1 बरोबर 3 अधिक 2 बरोबर 5 म्हणजे आपली भाज्य संख्या आहे. त्याचप्रमाणे ही संख्या जर आपण x मानली आणि ह्या संख्येला आपण 56 ने भागले, भागाकार 1 असेल तर यातून 56 वजा होऊन बाकी 29 राहील. म्हणजेच बघा आता 56 गुणिले 1 अधिक बाकी 29, 56 एके 56 अधिक 29, तर ती संख्या 85 आहे. आणि ह्या 85ला जर आपण 8 ने भाग लावला तर 10 भागाकार येऊन यातून 80 वजा होतील आणि बाकी राहील 5. म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया. एका मोटर बोटीचा वेग स्थिर पाण्यामध्ये प्रति तास 15 किलोमीटर आहे, तर त्या बोटेस प्रवाहाच्या दिशेने 30 किलोमीटर अंतर जाऊन तेवढेच अंतर परत येण्यास 4 तास 30 मिनिटे वेळ लागला, तर त्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती असेल? तर इथे आपल्याला आपण प्रवाहाचा वेग समजा x आहे असं समजले, ठीक आहे. तर आता बघा, ज्यावेळी आपण पाण्याचा प्रवाहाचा वेग x समजला तेव्हा बोटीचा वेग असणार आहे प्रवाहाच्या दिशेने 15 अधिक x, कारण की इथे बोटीला प्रवाहाच्या वेगाची मदत होणार आहे. म्हणून प्रवाहाच्या दिशेने जेव्हा बोट जाईल तेव्हा बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग असेल. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना त्या प्रवाहाचा विरोध होणार आहे बोटीला, त्यामुळे बोटीचा विरुद्ध दिशेचा वेग असेल 15 वजा x. तर बघा, जाताना लागलेला वेळ अधिक परत येताना लागलेला वेळ बरोबर आपल्याला दिलेले आहे 4 तास 30 मिनिटे, म्हणजेच 4.5 असे आपण लिहू शकतो. बघा, 1 तास बरोबर 60 मिनिटे, आपल्याला इथे 30 मिनिटे दिलेले आहेत. 30 मिनिटे म्हणजे 60ला भागिले 2 करून 30 आले. तिथे 1ला जर भाग लावला आपण 2 ने तर म्हणजे 0.5, ठीक आहे. तर आता बघा,
इथे आपल्याला हे जे जाताना आणि येताना हे आपण वेळ लिहिलेला आहे. वेळ आपण कसा काढू? अंतर छेद वेळ बरोबर वेग. तर त्याचप्रमाणे आपण काय लिहू शकतो की वेळ बरोबर अंतर छेद वेग. आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकूया. जातानाचा वेळ किती आहे? अंतर आहे 30 किलोमीटर छेद वेग किती? आपण जाताना 15 अधिक x. त्याचप्रमाणे परत येताना अंतर सुद्धा तेच आहे 30 किलोमीटर आणि इथे 15 वजा x असणार आहे. ठीक आहे. बरोबर किती वेळ लागलेला आहे? 4.5. आता बघूया काय करूया आपण, छेद समान करूया तिरकस गुणाकाराने. म्हणजे काय करूया, ह्या 30ला 15 वजा x ने गुणार आणि ह्या 30ला 15 अधिक x ने आणि छेदामध्ये या दोघांचा गुणाकार लिहूया. इथे 30 कंसामध्ये 15 वजा x अधिक 30 कंसामध्ये 15 अधिक x छेद 15 अधिक x गुणिले 15 वजा x. इथे बरोबर 4.5 जे आहे ते आपण 45/10 असे लिहूया. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करायला सोपे जाईल. आता इथे बघा 30 कॉमन आहे. आपण जर ते बाहेर घेतले म्हणजेच 30 कंसाबाहेर 15 वजा x अधिक 15 अधिक x छेद, याचा आपण कंस सोडूया. 15 ने ह्या 15 वजा x ला आधी गुणू. 15 गुणिले 15 बरोबर 225 वजा 15 x. आता ह्या x ने पुढच्या कंसाला अधिक 15 x वजा आणि अधिक ह्यांचा गुणाकार होऊन द्या, चिन्ह मात्र वजेचंच राहील. वजा x स्क्वेअर बरोबर 45/10. आता इथे बघा, इथे हे x वजा आहेत आणि हे x प्लस आहेत म्हणजे हे वजा वजा होऊन जातील. त्याचप्रमाणे खाली 15x आणि हे अधिक x वजा वजा होऊन जातील. म्हणजेच काय होईल, 30 कंसात 15 अधिक 15 म्हणजेच किती आले 30 छेद 225 वजा x स्क्वेअर बरोबर 45/10. आपण काय करूया आता की हे 225 वजा x स्क्वेअर ते उजवीकडे देऊ म्हणजे छेदातले ते अंशात जातील आणि हे 45/10 जे ते आपण डावीकडे घेऊ तेव्हा ते 10/45 होतील. इथे 30 गुणिले 30 बरोबर काय होईल 900 गुणिले हे 45/10 इकडे येताना काय होतील 10/45 आणि हे छेदातले 225 वजा x स्क्वेअर. आता इथे बघा 45 दुने 90 म्हणजे हे 20 आले आणि 20 गुणिले 10 बरोबर 200 बरोबर 225 वजा x स्क्वेअर. हे x स्क्वेअर जर आपण डावीकडे घेतले आणि हे 200 जर उजवीकडे दिले तर 225 वजा 200 म्हणजेच x स्क्वेअर बरोबर 25. जर x स्क्वेअर बरोबर 25 तर x बरोबर किती, तर त्याचं वर्गमूळ जर आपण काढलं तर उत्तर येईल 5. म्हणून येथे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. पुढील प्रश्न, एका वाचनालयात रविवारी सरासरी 510 सदस्य येतात व इतर दिवशी सरासरी 240 सदस्य येतात. तर 30 दिवस असलेल्या एक महिन्यामध्ये पहिल्या दिवशी रविवार येत असेल तर त्या महिन्यात सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येतील. आता इथे बघा 1 तारखेला रविवार चालू होतोय, महिना आहे 30चा. जर 1 तारखेला रविवार असेल तर प्रत्येक रविवारी येणारी तारीख किती असेल 1, 8, 15, 22 आणि 29. 7-7चा फरक येईल. म्हणजे त्या महिन्यामध्ये एकूण रविवार किती येतील 1, 2, 3, 4 आणि 5 असे एकूण 5 रविवार येतील. रविवार जर 5 आहेत आणि महिना 30चा आहे तर उरलेले दिवस किती झाले, हे 25 दिवस झाले. तर बघूया आपण, एका रविवारी 510 सदस्य म्हणून 5 रविवारी 5 गुणिले 510 बरोबर 2550 येतील. आता उरलेल्या 25 दिवशी प्रत्येक दिवशी येतात सदस्य 240.
यांचा जर गुणाकार केला तर येतील 6000. ठीक आहे, म्हणजे हे 5 दिवस आणि हे 25, म्हणजे एकूण 30 दिवशी एकूण लोक येतात किती? 5, हे 5 आणि 8. आता बघा आपल्याला विचारलेलं आहे सरासरी. सरासरी इथे कशी काढण्यात येईल? तर सर्व दिवशी येणारी सदस्य संख्या छेद महिन्यातील एकूण दिवस. सर्व दिवशी येणारी सदस्य संख्या किती आहे? आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 8550 छेद महिन्यातील दिवस 30. यांचा जर आपण भाग लावला तर आपल्याला उत्तर मिळेल 285. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, 17 चेंडू 720 रुपयास विकल्यास 5 चेंडूंच्या खरेदी किमती एवढे नुकसान होते, तर एका चेंडूची खरेदी किंमत किती? आता बघा इथे आपल्याला स्पष्टपणे दिलेलं आहे की या व्यवहारामध्ये नुकसान झालेलं आहे, म्हणजेच तोटा झालेला आहे. तोटा कधी होतो? जेव्हा आपली खरेदी किंमत ही विक्रीपेक्षा जास्त असते. समजा आपण मोबाईल 10,000 रुपयात खरेदी केला, तो आपल्याला काही कारणाने 5,000 रुपयात विका लागला, तर आपल्याला काय झालं इथे? 5,000 रुपयाचा तोटा. म्हणजे ही होती आपली खरेदी आणि ही आहे विक्री, म्हणजे हा तोटा. ठीक आहे, तर आता बघा इथे आपल्याला तोटा काय झालेला आहे? तर 5 चेंडूंच्या खरेदी एवढा. ठीक आहे, तर आपण आधी लिहूया तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. ठीक आहे, तोटा काय झालेला आपला? 5 चेंडूंची खरेदी किंमत बरोबर इथे खरेदी काय आहे? 17 चेंडूंचा विषय चालू आहे, त्यामुळे खरेदी आहे 17 चेंडूंची खरेदी किंमत वजा 17 चेंडू खरेदी, विक्री सुद्धा 17 चेंडूंची, 17 चेंडू विक्री किंमत. ठीक आहे, आता बघा इथे 17 चेंडू किती रुपयाला विकलेले? 720 रुपयाला. म्हणजेच 5 चेंडू शॉर्टकट बनली जाऊ थोडंसं, तर 17 चेंडू खरेदी वजा 720. आता इथे बघा 720 आपण जर डावीकडे दिले तर अधिक होतील आणि हे 5 चेंडू खरेदी जर आपण उजवीकडे दिले तर बघू काय होतं. म्हणजे 720 बरोबर 17 चेंडू खरेदी किंमत वजा 5 चेंडू खरेदी किंमत. ठीक आहे, आता 17 वजा 5 जर केले तर एकूण 12 चेंडूची खरेदी किंमत आपल्याला मिळते, जी किती आहे? 720 आहे. जर 12 चेंडूची खरेदी किंमत 720 आहे तर एका चेंडूची किती आहे? 720 छेद 12, हे 12 अंश इकडे छेदात येईल, म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल 60 रुपये. ठीक आहे, तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, पी व क्यूच्या महिन्याचा सरासरी पगार 5050 आहे. क्यू व आरच्या महिन्याचा सरासरी पगार 6250 आहे. पी व आरच्या महिन्याचा सरासरी पगार 5200 एवढा आहे, तर पीचा मासिक पगार किती? आता इथे बघा पी आणि क्यू याचा महिन्याचा सरासरी पगार म्हणजेच काय? पी अधिक क्यू सरासरी म्हणजे छेद 2 येतील, बरोबर 5050 आहे. हे दोन छेदात जातील अंशामध्ये. पी अधिक क्यू बरोबर किती येतील? 10,100. या दोनने 5050 ला गुणले तर 10,100 येतात. आता ह्याचप्रमाणे आपण क्यू आणि आरचा एकत्रित पगार काढू. क्यू अधिक आरचा एकत्रित पगार 6,250 चे दुप्पट म्हणजे किती येतात? 12,500. त्याचप्रमाणे पी आणि आरचा एकत्रित पगार किती येईल? ह्याचे दुप्पट येईल 5,200 ची, म्हणजेच किती येईल? तर 10,400. आता आपल्याला फक्त पीचा पगार विचारलेला आहे, तर आपण काय करूया? आधी या तिघांच्या पगारांची एकत्रित पगाराची बेरीज करूया. इथे बघा पी दोनदा आलेले आहेत म्हणून इथे 2p. इथे क्यू दोनदा आलेले आहेत 2q. इथे आर सुद्धा दोनदा आलेला आहे म्हणजे 2r. आणि याची जर आपण बेरीज केली 0 0 5 1 6 6 4 10 7 6 1 1 आणि 2 3 1 1 1 3. आता इथे बघा दोन कंसाच्या बाहेर येतील कॉमन. पी
अधिक क्यू अधिक आर बरोबर 33,000. हे दोन जर आपण इथे छेदात दिले तर काय होईल, भाग लागेल. पी अधिक क्यू अधिक आर बरोबर 16,500 उत्तर येईल. आता हे जे 16,500 आपल्याला मिळालेलं आहे हे पी अधिक क्यू अधिक आरचा एकत्रित पगार आहे. ह्याच्यातून जर आपण क्यू आणि आरचा पगार जर वजा केला तर आपल्याला पीचा पगार कळेल. पी अधिक क्यू अधिक आर बरोबर आपल्या आहे 16,500. यातून आपण काय करूया, क्यू अधिक आर याचा एकत्रित पगार वजा करू. वजा बरोबर 12,500. तर बघा क्यू क्यू कॅन्सल होतील आणि आर आर हे सुद्धा कॅन्सल होतील. इथे फक्त पी शिल्लक राहील बरोबर 16,500 मधून जर 12,500 गेले तर उत्तर येईल 4,000. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, श्रीकांतने 20 डझन खेळणी प्रति डझन 375 रुपयांनी खरेदी केल्या आहेत. त्याने प्रत्येक खेळणी 33 रुपये दराने विक्री केल्या तर त्यास किती टक्के नफा होईल. इथे आपल्याला शेकडा नफा विचारण्यात आलेला आहे. आता इथे बघा, जर आपण 20 डझनचा जर विचार केला तर आपल्याला वेळसुद्धा कॅल्क्युलेशनला होईल, त्याचबरोबर कॅल्क्युलेशन चुकण्याची सुद्धा शक्यता आहे. ठीक आहे, आता आपण काय करूया, 1 डझन खेळणीची खरेदी आणि विक्री यावर सुद्धा आपण शेकडा नफा काढू शकतो. तर बघा 33 रुपये दराने 33 रुपये दराने 12 खेळणी जर विकली तर किती रुपये मिळतील, 12 36 396 रुपये मिळतील. ही काय झाली त्याची विक्री किंमत. आता खरेदी किंमत किती आहे आपल्याला दिलेली आहे, खरेदी किंमत आहे 375. नफा कधी असतो, जेव्हा आपली विक्री ही खरेदीपेक्षा जास्त असते. विक्री किंमत बरोबर 396 आहे आणि खरेदी आहे 375. इथे किती आपल्याला झालेला नफा, 21 रुपये नफा झालेला आहे. शेकडा नफा याचं सूत्र आपल्याला माहीतच असेल. शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. सूत्रामध्ये आपण किमती टाकूया, 21/375 गुणिले 100. इथे 3 ने बघा भाग झाला, 7×21 आणि 125 गुणिले 3 जर केले तर 375 म्हणजेच 7/125 गुणिले 100. परत 25चा भाग जातोय, 25×5 = 125, 25×4 = 100. ठीक आहे, 7 गुणिले 4 गुणिले 5, या 5ने जर या 4ला भाग लावला तर 7 गुणिले 5×8 = 40 म्हणजे 0.8. 7 ते 8 = 56 म्हणजे उत्तर येईल आपलं 5.6. म्हणून पर्याय क्रमांक 3. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा जर आपल्याला काढायचा असतो तेव्हा नेहमी तो खरेदी किमतीवरच काढला जातो. ही गोष्ट एकदम पक्की लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, एका एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती. तो सामना जिंकण्यासाठी 282 धावांची गरज असल्यास उर्वरित 40 षटकांमध्ये धावांची गती किमान सरासरी किती असावी. मला वाटत नाही हा प्रश्न मुलांना जमणार नाही, मुलींना थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. हां, अर्थातच जर त्यांचं गणित चांगलं असेल तर त्यांनाही हा प्रश्न काही प्रॉब्लेम देणार नाही. तर इथे बघा, इथे आपल्याला पहिल्या 10 ओव्हरमध्ये निघालेले रन काढायचे. पहिल्या 10 ओव्हरची सरासरी म्हणजे पहिल्या 10 षटकात निघालेल्या एकूण धावा छेद एकूण षटके आहेत 10 बरोबर सरासरी 3.2. तिरकस गुणाकार होईल इथे छेदातले जातील अंशामध्ये. म्हणजे पहिल्या 10 षटकात एकूण निघालेल्या धावा बरोबर 3 गुणिले 0.2 10 म्हणजेच किती 32 धावा. आता जर पहिल्या 10 ओव्हरमध्ये जर 32 रन निघालेले आहेत तर 282 मधील किती रन्स शिल्लक आहेत, अजून 250. आता हे 250 रन किती ओव्हर्समध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत तर 40 ओव्हरमध्ये. 0-0 जाईल आणि हा 4/24 राहिले बाकी 1 आणि 0.25 असा येईल. म्हणजे आपल्याला पुढील 40 षटकांमध्ये सरासरी किती लागेल 6.25.
म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, 1/4 मैल लांबी असलेल्या एका रेल्वेचा वेग प्रति तास 75 मैल आहे. 3.50 मैल लांबी असलेल्या एका बोगद्याला पार करण्यास त्या पूर्ण रेल्वेला किती वेळ लागेल? इथे आपल्याला काय विचारलेलं आहे की वेळ. मग असेच आपण बघितलं, वेळ बरोबर अंतर छेद वेग. इथे वेग आपल्याला माहिती आहे 75 मैल. अंतर काय येईल तर बघा, जेव्हा एखादी ट्रेन एखादा प्लॅटफॉर्म, एखादा बोगदा किंवा एखादा पूल यांना क्रॉस करते, तेव्हा त्या ट्रेनने पार केलेलं एकूण अंतर म्हणजे स्वतःची लांबी अधिक पार केलेल्या बोगदा, पूल किंवा प्लॅटफॉर्म यांची लांबी होय. म्हणजे बघूया किमती टाकल्याचं सूत्रात आपण तर 1/4 ट्रेनची लांबी अधिक बोगद्याची लांबी किती आहे 3.5 छेद वेग आहे 75 मैल. आता इथे आपण अंशामध्ये छेद समान करून घेऊया. म्हणजेच हा 1 तास 1/4 अधिक या 4ने जर आपण 3.5 ला गुणले तर किती येतील 14 येतील छेद 4 आणि छेद 75. छेद समान आहे, अंशाची बेरीज होईल. म्हणजेच काय येईल 15/4 छेद 75 बरोबर. अंशातील छेद आहे तो खाली छेदामध्ये येईल. 4 गुणिले 75. 15 एके 15, 15 पचे 75 बरोबर 1/20 तास. आता बघा तास आणि मिनिट. 1 तास म्हणजे 60 मिनिटे. मग 1/20 तास बरोबर x मिनिटे. तिरकस गुणाकार जर केला x गुणिले x बरोबर 1/20 गुणिले 60. 20 त्रिक 60 म्हणजेच 1/20 तास बरोबर 3 मिनिटे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, एका पोलीस बटालियनमध्ये एका सेक्शनला 9 जवान आहेत. आपण प्रश्न वाचता वाचताच लिहून घेऊया. बघा 9 जवान आहेत एका सेक्शनला. ठीक आहे. तर 3 सेक्शन मिळून एक प्लाटून व 3 प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते. 3 सेक्शन म्हणजेच हा एक सेक्शन, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 सेक्शन मिळून एक प्लाटून होते. प्रत्येक सेक्शनमध्ये 9 जवान. म्हणजेच एका प्लाटूनमध्ये 9 अधिक 9 अधिक 9 बरोबर 9 त्रिक 27 जवान असणार आहे. पुढे आणि 3 प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते. म्हणजेच हा एक प्लाटून आणि हा एक प्लाटून, असे 3 प्लाटून मिळून एक कंपनी तयार होते. त्या बटालियनमध्ये एकूण 6 कंपन्या आहेत. प्रत्येक प्लाटूनला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे. प्रत्येक प्लाटूनला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी, म्हणजे इथे 27 अधिक 1 बरोबर 28. इथे सुद्धा 28, इथे सुद्धा 28. प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. प्रत्येक कंपनीला एक कमांडर म्हणजे 28 28 28 28 त्रिक 84 अधिक 1 म्हणजे एकूण 85 जण एका कंपनीला आहेत. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की अशा 6 कंपन्या आहेत. म्हणजे एका कंपनीमध्ये जर 85 जण आहेत तर 6 कंपनीमध्ये 6 गुणिले 85 बरोबर 6×5 510 जण एकूण आहेत. पुढे एका दिवशी बटालियन कमांडरच्या समोर संपूर्ण बटालियन उभी केली तर बटालियन कमांडर समोर एकूण किती जण उभे असतील? आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहेच. 510 जण हे बटालियन कमांडरच्या समोर. आता इथे बघा, जर बटालियन कमांडर सहित विचारलं असतं तर आपलं उत्तर आलं असतं 511. पण आपल्याला विचारलेलं आहे बटालियन कमांडरच्या समोर, म्हणून आपलं उत्तर येईल 510. पर्याय क्रमांक 2. आई, वडील व 2 मुले अशा एका कुटुंबास ए ठिकाणावरून बी ठिकाणापर्यंत जाऊन परत यायचे आहे. प्रौढ व्यक्तीकरिता ए ठिकाणावरून बी ठिकाणापर्यंतचे तिकीट प्रत्येकी 1200 रुपये आहे. मुलांकरिता तिकिटामध्ये 50% सूट आहे, परंतु सर्व तिकिटांवर 20% कर आहे.
तर त्या कुटुंबास एकूण प्रवासात किती खर्च येईल. आता बघूया आपण ए पासून बी पर्यंत. ठीक आहे, हे जाण्याचे बघू आपण. इथे आई, वडील आणि इथे दोन्ही मुले. आईचे किती जाण्याचे 1200, वडिलांचे 1200. आता इथे मुलांचे जे आहे ते 50% तिकिटांमध्ये सूट आहे. म्हणजेच इथे एका मुलाचे 600 आणि दुसऱ्या मुलाचे 600 होतील. आता हे ए ते बी जाण्याचे. आता परत येण्याचे ते तिकीटही 1200 1200, इथे 600 600 1200 येईल. म्हणजे त्यांचा टोटल खर्च आपण बघूया 2400, ह्याचे 2400 आणि ह्याचे 2400. 24×3 = 72. म्हणजे त्यांच्या एकूण तिकिटावरती 7200 रुपये खर्च झाले. परंतु इथे आपल्याला सांगितलेलं आहे की सर्व तिकिटांवर 20% कर आहे. म्हणजे आपल्याला 7200चे 20% काढावे लागतील. तर बघा, हा शून्य गेला, हा शून्य गेला. 2ने जर 720ला जर आपण गुणाकार केला तर येईल 1440. हा काय भरावा लागेल त्यांना? कर. म्हणजे त्यांचा एकूण खर्च किती येईल प्रवासाचा? तर तिकिटाचे 7200 अधिक जो कर लागलेला आहे त्यांना 1440 बरोबर 8640. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, समान लांबी असणाऱ्या 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 46 किलोमीटर प्रति तास व 36 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहेत. त्यापैकी जास्त वेगाने जाणाऱ्या रेल्वे गाडीने कमी वेगाने जाणाऱ्या रेल्वे गाडीला 36 सेकंदात पार केले, तर त्या रेल्वे गाड्यांची लांबी किती? आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहेत आणि त्या समान लांबीचे आहेत. जर एका ट्रेनची लांबी जर x असेल तर 2 ट्रेनची लांबी किती होईल आपल्याला? 2x. हे आपलं अंतर झालं. मगाशीच आपण बघितलेलं आहे अंतर कसं. ठीक आहे, आता पुढे सूत्र काय आपलं की अंतर छेद वेळ बरोबर वेग. इथे अंतर आहे 2x, वेळ आपल्याला किती दिलेला आहे त्यांनी 36 सेकंद गुणिले बरोबर वेग येईल आपला 10. आता इथे 10 जो आहे तो कसा आला तर बघा, दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहेत. तर इथे एका दिशेने जेव्हा रेल्वे गाड्या जातात तेव्हा त्यांचा सापेक्ष वेग म्हणजे त्यांच्या वेगातील फरक होय. 46 - 36 म्हणजे 10 आले. परंतु हे 10 जे आहेत हे आहेत किलोमीटर पर आवरमध्ये. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे किलोमीटर पर आवरचे आपल्याला रूपांतर करायचं आहे मीटर पर सेकंदमध्ये. कारण की इथे आपल्याला वेळ दिलेली आहे 36 सेकंद आणि उत्तरात आपल्याला अंतर जे आहे ते सुद्धा मीटरमध्ये आहे. म्हणून आपण मीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्जन करताना 518ने 10ला गुणणार आहोत. म्हणजेच कसं येईल 2x/36 बरोबर 10 गुणिले 5/18. म्हणजेच 2ने या 36ला जर भाग गेला तर x/18 बरोबर 50/18. आता इथे बघा x या बाजूला राहतील आणि हे 18 उजव्या बाजूला राहतील. म्हणून x बरोबर 50/18 गुणिले 18. 18ला 18 कॅन्सल होतील. म्हणून x बरोबर 50. म्हणजेच ट्रेनची आपल्याला लांबी किती मिळाली आहे तर 50 मीटर. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया. 753 गुणिले 753 अधिक 247 गुणिले 247 वजा 753 गुणिले 247 छेद 753 गुणिले 753 गुणिले 753 अधिक 247 गुणिले 247 गुणिले 247. आपण जर इथे नीट बघितलं तर इथे अंशामध्ये 753चा वर्ग आहे तसेच 247चा वर्ग आहे. छेदामध्ये जर बघितलं तर 753चा घन आहे आणि 247चा घन आहे. आपण जर त्याप्रमाणे लिहून घेतलं तर बघूया 753चा वर्ग अधिक 247चा वर्ग वजा 753 गुणिले 247 छेद 753चा घन अधिक 247चा घन. आता इथे काही सूत्र पाठ असणे गरजेचं आहे मित्रांनो. सूत्र इथे कोणते उपयोगी येईल तर a³ +
बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता बघा 753चा वर्ग वजा 753 गुणिले 247 अधिक 247चा वर्ग छेद इथे ए क्यूब प्लस बी क्यूब, तसंच आपण इथे यांचा 753 घन अधिक 247 घन आपण इथे लिहूया. म्हणजेच काय येईल 753 अधिक 247 कंसामध्ये 753चा वर्ग वजा 753 गुणिले 247 अधिक 247चा वर्ग. ठीक आहे. आता इथे बघा ही पूर्ण टर्म आणि ही पूर्ण टर्म इथे एकमेकांना भागिले निघून जाते. म्हणजेच 1/753 अधिक 247 यांची जर बेरीज केली तर 1/1000 हे उत्तर येईल. म्हणून पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. वडील व मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते, तर 6 वर्षानंतर मुलाचे वय काय असेल? चला, मुलाचे आजचे वय, मुलगा त्याचे जर आजचे वय आपण x वर्ष मानले तर वडिलांचे किती होतील? 60 वजा x, कारण की दोघांच्या वयाची बेरीज आहे 60. मुलाचे त्यातून जर वजा केले तर 60 वजा x हे कोणाचे झाले? वडिलांचे वय झाले. ठीक आहे. आता आपल्याला पुढे दिलेले आहे की 6 वर्षापूर्वी जर वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 6 वर्षापूर्वी म्हणजेच 60 वजा x वजा 6 हे झाले वडिलांचे 6 वर्षापूर्वीचे वय. हे किती होते? तर मुलाच्या 6 वर्षापूर्वीच्या म्हणजे x मायनस 6च्या 5 पट होते. ठीक आहे. आपण सोडूया कंस आणि हे कॅल्क्युलेशन पुढे करूया. 60 मधून 6 जर गेले तर 54 उरतात. 54 वजा x बरोबर 5x वजा 5 30. आता इथे हे x आपण उजवीकडे देऊया आणि हे 30 आहेत ते डावीकडे येतील. तर उजवीकडचे वजा इकडे येताना बेरजे येतील आणि इथले सुद्धा x तिकडे उजवीकडे जाताना बेरजे येतील. म्हणजे 5x अधिक x म्हणजेच 84 बरोबर 6x. म्हणून 84/6 जर केले तर आपल्याला x मिळतील. म्हणजेच x ची व्हॅल्यू येईल 1484. हे मुलाचे काय झाले? आजचे वय झाले. आपल्याला विचारलेले मुलाचे 6 वर्षानंतरचे वय. म्हणजेच ह्या 14 मध्ये आपल्याला 6 ॲड करावे लागतील. 14 आणि 6 20. म्हणजे हे झाले मुलाचे 6 वर्षानंतरचे वय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर. पुढील प्रश्न. 4 घोडे, 5 बदके, 2 जोडी पोपट, 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत. तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती असेल? इथे आधी आपण पाय आणि डोके यांची संख्या माहिती करून घेऊया. बघा, प्राणी संख्या आणि पाय. ठीक आहे. प्राणी घोडा, घोडे किती आहेत? 4 आहेत आणि एका घोड्याला 4 पाय असतात. म्हणून 4 घोड्यांचे पायांची संख्या झाली 16. डोके आपण लिहायची नाहीत कारण की जेवढी प्राण्यांची संख्या असेल अर्थातच डोके तेवढेच असणार आहेत. म्हणजे 4 घोडे आहेत इथे तर डोक्यांची संख्या 4 असणार. थोडक्यात इथे ही डोक्यांची संख्या असे जरी समजलं तरी चालेल. पुढे बदके दिलेले आहेत 5 दिलेले आहेत. एका बदकाला 2 पाय म्हणजेच 5 दुने 10 पाय झाले. त्याच्यानंतर पुढे दिलेले आहेत 2 जोडी पोपट. 1 जोडी म्हणजे 2 नग तर 2 जोडी म्हणजे 4 नग झाले. ठीक आहे. म्हणजे पोपट 4 आहेत म्हणजे पोपटांचे पाय झाले 4 दुने 8. राहिले आता कोंबड्या. कोंबड्या आहेत 1 डझन. 1 डझन म्हणजेच किती झाले? तर 12. ठीक आहे. 12 कोंबड्यांचे 2 पायाने 24 होतील. टोटल जर केली आपण पायांची तर 6 आणि 8 14, 14 आणि 4 18. चला 1 2 3 3 आणि 2 5 हे झाले पाय. आणि डोकी किती झाली? तर 4 आणि 5 9, 9 आणि 4 13 आणि 13 आणि 12 25.
तर आपल्याला त्यांनी विचारले की पाय व डोके यांच्या संख्येतील फरक किती असेल. म्हणजेच 58 आणि 25 मधील फरक आहे 33. म्हणून पर्याय क्रमांक 3.